तर आलेलो आहोत. आपण काय बघत होतो? बळ, बळ आणि दाब, बरोबर. आपण उदाहरण पाहणार होतो मागच्या वर्गामध्ये, नंतर आपण उदाहरण पाहणार होतो. मला कोणी सांगणार उदाहरण बळाबद्दल? तुम्ही काय काय बळाचा वापर करता, त्याचे प्रकार काय आहेत, कोणी सांगणार मला? सांगा बरं, सांगा, एखादं सांगा. सगळे बसले आहेत ना? सगळे आले आहेत वर्गावर? ओके. तर तुम्हाला आपण मागच्या वेळी बघितलं होतं दाब आणि बळ याबद्दल आपण बोललो होतो, बरोबर. ठीक आहे. आपण त्याची आपल्या आयुष्यामधली जी उदाहरणं आहेत, आपण कोणत्या गोष्टीला धक्का देतो, कोणत्या गोष्टीला उचलतो, काय बळ वापरतो, याबद्दल आपण बोललो होतो. ठीक आहे. तर आपण परत एकदा आपलं पाहूया काय काय आतापर्यंत आपण बघितलं बळामध्ये, मग नंतर आपण दाबावर आलो होतो, प्रेशर यावर आलो होतो. तर आपण आपल्या पुस्तकामध्ये पाहूया. ठीक आहे. बघा, हा आपला धडा सुरू आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आपली पुस्तकं समोर घेऊन बसा आणि त्यावर तुम्हाला वाटले काही महत्वाचे शब्द, पॉइंट वाटले तर लिहून ठेवा, पेन्सिलने लिहून ठेवा आणि त्यावर अंडरलाईन मार्किंग करत चला. म्हणजे तुम्ही नंतर पुस्तक बघितलं तर तुम्हाला लक्षात राहणार. छोटी मोठी उदाहरणं, बॉल आहे किंवा काय शब्दाला म्हणत आहे, कोणता वाक्य रचना काय आहे, तुमच्या शब्दामध्ये, भाषेमध्ये लिहून ठेवा. तर सगळ्यांनी तुमची जी पुस्तकं आहेत आणि हातामध्ये पेन्सिल असू द्या, तर तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही त्याला टिक मार्क करा, बरोबर. तर बघा, आपण काय बघत आहोत? बळ व दाब. तर त्यामध्ये आपण बळाचे काही प्रकार बघितलेले. संपर्क आणि असंपर्क, ज्यामध्ये आपल्या स्वतःचा संपर्क होत आहे, अशा प्रकारची बळ बघितली. ज्यामध्ये कार धक्का देत आहे, बघा, आपण एका कारला धक्का देत आहोत, ओढत आहोत, ह्या सगळ्या बळांचा वापर केला होता आपण. घर्षण बघितलं होतं. परत ज्यामध्ये असंपर्क, म्हणजे ज्यामध्ये संपर्क होत नाही आहे पण तरी सुद्धा बळाचा वापर होत आहे, अशा प्रकारची गुरुत्वाकर्षण बघितलं होतं, विद्युत बघितलं होतं, वैद्युतीय आणि चुंबकीय, बरोबर. तर यामध्ये तुम्ही याला टिक मार्क करून ठेवू शकता, या लाईनला. ठीक आहे. परत आपण याच्या समोर बघितलं होतं की हे जे बळ आहे, हे जे असंपर्क बळ आहे, यामध्ये बॅलन्स्ड, असंतुलन, संतुलन बघितलं होतं, की ज्यामध्ये ओढताण करताना किंवा बळाचा वापर करत असताना ज्याकडे जास्त बळ राहील त्याकडे ओढला जाणार, बरोबर. याबद्दल आपण बोललो होतो. बघा, इथे तराजू दिसत आहे, तर ज्याचा वजन जास्त राहणार ते खाली जाणार. अशा प्रकारचं संतुलित आणि असंतुलित बले याबद्दल आपण बोललो. ठीक आहे. परत आपण जडत्व याबद्दल बोललो, की वस्तूचा गुणधर्म काय आहे. आपल्याला माहितीये वस्तू हे निर्जीव आहे, तर तिला स्वतःची हालचाल नसते. तिला समजा तिच्याकडून काही करून घ्यायचं आहे किंवा तिला गती द्यायची आहे, तिला दिशा द्यायची आहे, तर यासाठी बळाचा वापर केला जातो, बरोबर. तर हा जो गुणधर्म आहे वस्तूचा, हा गुणधर्म एका ठिकाणी राहण्याचा असतं, जोपर्यंत त्याला दुसरा बळ लागत नाही तोपर्यंत. तर याला आपण जडत्व म्हटलं होतं, इनर्शिया. आणि याचा आपण उदाहरण बघितलेला, मी तुम्हाला उदाहरण दिला होता की आपण बसमध्ये असताना काय होतं आपल्यासोबत, याचं उदाहरण आपण दिला होता की आपण एका बसमध्ये असताना, बस तर असते चालत पण आपण त्याच ठिकाणावर असतो, बरोबर. तर या ठिकाणी जडत्व म्हणजे
कोण राहणार? आपण स्वतःला इनर्शिया, जडत्वाचं उदाहरण समजत होतो, बरोबर? तर गुणधर्म एका वस्तूचा की ती एकाच ठिकाणावर राहणार जोपर्यंत तिला दुसरा बळ लागत नाही, बरोबर? आपण याबद्दल बोललो होतो. परत याची आपण उदाहरणं बघितली होती जडत्वाची, म्हणजे त्याचे जे प्रकार आहेत त्याबद्दल बोललो होतो. तर त्याबद्दल आपण काय काय बघितलं होतं की विराम अवस्थेत असलेले जडत्व एकाच ठिकाणी, आणि गती, समजा एखादी वस्तू एका गतीने जात आहे तर ती त्याच गतीने जाणार जोपर्यंत तिला दुसरा बळ लागून ती थांबत नाही. आणि तिसरं बघितलं होतं दिशेचे. तर त्यामध्ये आपण उदाहरण बघितलं होतं बॉल, बॅट बॉलचा, की बॉलला आपण एक दिशा देत आहोत बॅट मारून आणि बॉल दुसऱ्या दिशेने जात आहे. ठीक आहे, आपण याबद्दल बोललो होतो. हे झालं आपल्या जडत्वाबद्दल. मग आपण प्रेशर, दाब याबद्दल बोललो की आपण हा जो बळ आहे या बळाबद्दल बोलत असताना हा जो बळ पूर्ण एका वस्तूवर न लागता आपल्याला छोट्याशा जागेवर आपल्याला मोजायचं आहे की किती बळ लागत आहे. आपण उदाहरण बघितलं होतं, सगळ्यांना लक्षात आहे बॉल बद्दल आपण बोललो होतो? कुणाला लक्षात आहे? हा, तर आपण बॉल बद्दल बोललो होतो की समजा मी या बॉलला धक्का देत आहे तर हा बॉल पूर्णपणे इकडे जात आहे, परंतु मी समजा या बॉलच्या फक्त एवढ्या एरियामध्ये मी माझा धक्का किती लावला, माझा बळाचा किती वापर केला, एवढ्याच जागेमध्ये मला विचार करायचा असेल तर आपण या वस्तूला काय म्हणतो? प्रेशर, दाब. आपण दाबाबद्दल बोललो होतो. तर त्यामध्ये वस्तूबद्दल बोललो होतो आपण परत, की वस्तू कशा प्रकारे काम करत आहे. आपण जसं आपण म्हटलं की हे सॉलिड आहे, म्हणजे हे जसं द्रव आहे, वायू आहे, तसं हे पदार्थ. तर याबद्दल बोललो होतो की मी समजा या वस्तूला इथे माझं फोर्स बळ लावत आहे तर याचा परिणाम काय होणार? तर हा जो बळ आहे हे कमी लागणार, इथे जास्त लागणार. का बरं? तर इथे याची जागा जास्त आहे. समजा मी इथे धक्का मारत आहे, इथे बळ लावत आहे, असा माझ्या हातावर असा बळ लावत आहे, तर हा जो माझा पूर्ण बळ आहे हा इथे विभागला जात आहे. एवढ्या जागेवर याच्यामध्ये विभागणी होत आहे. परंतु इथे या भागावर बळ एकाच ठिकाणावर आहे, छोट्याशा भागावर आहे. तर सगळ्यात जास्त बळ एका ठिकाणावर आल्यानंतर काय होणार? सगळ्यात जास्त बळ एका छोट्या ठिकाणावर जाणार, तर सगळ्यात जास्त असर, त्याचा जो असर आहे, त्याचा जो परिणाम आहे हा जास्त दिसणार, बरोबर? आपण याबद्दल बोललो होतो. याबद्दल कोणाला प्रश्न आहेत का? आतापर्यंत आपण जे बोललो याबद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे का? जे नाही समजलं मला हात करा आणि सांगा, निवांतपणे सांगा की परत काय सांगायचं तुम्हाला, काय नाही समजलं त्याच्या समोर मग आपण जाऊ. ठीक आहे, चालेल? सांगा मला. एवढं समजलं का? इथपर्यंत आपण समजलं? हमशदाबाद आश्रम स्कूल आपण परत भेटत आहोत, है ना? मागच्या वर्गामध्ये आपण जे बोललो त्याच्यानंतर आपण परत भेटत आहोत. तर तुम्हाला सगळे उदाहरणं माहिती आहेत. आपण याच्या समोर बोलणार आहोत. पण गॅस कोदगुल आपण पहिल्यांदा भेटले आहोत का? हा पहिला वर्ग आहे आपला. समजा असेल, मी परत सांगते, समजा असेल तर सांगा. मी परत सांगणार की आपण आतापर्यंत काय बोललो, कारण समजा मी समोर जाणार तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला मी आतापर्यंत जे सांगितलं ते समजलं किंवा मी परत एकदा सांगायचं? असं करा. परत एकदा सांगायचं असेल तर असं करा. ठीक आहे.
आपला समजलं आहे? तर आपण जे बळ आणि प्रेशर दाबाबद्दल जे बोलत आहोत, तर आता त्याला आपण थोडं समोर घेऊन जाऊया. ठीक आहे, की आपण आता वस्तूंबद्दल बोलत आहोत. म्हणजे पदार्थाचे जे गुणधर्म आहे. तुमचं माईक म्यूट कर. गॅस आणि स्वाती तुमचं माईक जे आहे ते म्यूट करा. केलं तुम्ही? ठीक आहे. तर आता याच्या समोर आपण पाहूया की जे प्रेशर आपण बोललो होतो आणि आपण त्याची वस्तू बघितली होते बघा. मी उदाहरण दिलं होतं की जे पाणी आहे आणि हवा यांचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची जी कण आहेत त्यांच्याबद्दल बघितलं होतं. कोणाची तरी ओपन आहे, म्यूट वर टाका. हा, तर आपण उदाहरण बघितलं होतं की हा जो कापूस आहे, कापसाबद्दलचे कण बघितले होते की हा जो कापूस आहे हा जसा बनला आहे, हा एकमेकाला घट्ट पकडून बसला आहे. तर हा जो घट्ट पकडून बसलेला जो पदार्थ आहे हा ठोस आहे, जसा दगड आहे. दगडाची जी कण आहेत ती एकमेकाला घट्ट पकडून बसली आहे. तर पाण्याची जी कण आहेत ही या अंतरावर आहेत आणि हवा जी आहे त्याची जी कण आहेत ती या अंतरावर आहेत, एवढ्या अंतरावर आहेत. तर हा जो आपण दाब बघत आहोत किंवा प्रेशर बघत आहोत तर वेगळा वेगळा त्याचा परिणाम होतो. जसं बघा, मी हातामध्ये दगड ठेवला आणि त्याला हातामध्ये पकडलं तर माझ्या हातामध्ये राहणार, पण मी पाण्याला हातामध्ये पकडलं तर त्याला मी पकडू शकते का? ते इथून निघून जाणार, बरोबर. त्याचसारखं आपण हवेला पकडू शकत नाही. हवा दिसत नाही मात्र, पण समजा त्याच्यामध्ये धुवा वगैरे असेल तरी आपण त्या धुव्याला पकडू शकत नाही. ठीक आहे. तर हा जो आहे, हा जो गुणधर्म आहे हा द्रव आणि वस्तूंचा, याबद्दल आपण पाहणार आहोत की कसा यांचा वेगळा वेगळा परिणाम होत आहे. तर बघा, एक उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की समजा आपण पाण्याला एका बॉटलमध्ये भरलं आणि त्याला 3 छिद्र पाडलेले आहेत. मला दिसत आहे इथे अशा प्रकारचे छिद्र पाडले. पण याच्याबद्दल बोलले होतो की पाण्याला छिद्र पाडल्यानंतर सगळ्यात जास्त मोठ्या गतीने कुठून निघणार पाणी याबद्दल आपण बोललो होतो. आणि याबद्दल बोलत असताना आपण असं म्हटलं की पाण्याला पण स्वतःचं वजन आहे. मला माहिती आहे की समजा मी ही बॉटल पकडली तर ही काही वजन राहील, पण समजा मी खूप मोठी बाल्टी पकडली ज्याच्यामध्ये खूप पाणी आहे तर तिचं वजन जास्त राहील, बरोबर. तर पाण्याला स्वतःचं वजन आहे. त्यासारखं माझ्यावर समजा 2 जण माझ्याच वजनाची व्यक्ती उभे राहिले तर माझ्यावर सगळ्यात जास्त वजन पडणार आणि दाब माझ्यावर सगळ्यात जास्त पृथ्वीवर ह्याचा परिणाम होणार. ठीक आहे. त्याचसारखं जसं तुम्हाला इथे दिसतंय की हे जे 3 आहे, हे जे 3 नंबर आहे, याचा जो वजन आहे कशावर पडत आहे? या 2 वर पडत आहे. ठीक आहे. बॉटल मध्ये जो पाणी आहे त्या बॉटल मधला जो 3 नंबर आहे याचा वजन म्हणजे एवढ्या भागाचा वजन या 2 वर पडत आहे, याच्या डोक्यावर पडत आहे. आता या 3 आणि 2चा जो वजन आहे, पाण्याचा जो भार आहे तो या 1 वर पडत आहे, बरोबर. तुम्ही एक तो खेळ बघितला पण असेल की आपण जे नळ चालू असतात त्याला समजा नळ चालू केला आणि त्याला पकडून ठेवलं थोडा वेळपर्यंत आणि त्याला एकत्र सोडलं तर बघा किती फोर्सने, किती जास्त ताकदीने तो पाणी खाली येतं, बरोबर. तशासारखं ज्याच्यावर थोडे जास्त वजन राहील त्याच्यामधून जास्त दाबाने पाणी बाहेर निघणार. तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल की 1 मधून निघणारा जो
दाब आहे हा जास्त अंतरावर पडत आहे. त्याच सारखं 2 मधून निघणारा भाग थोडा कमी अंतरावर पडत आहे बॉटलपेक्षा, या अंतरापेक्षा. का बरं? तर त्याचा जो प्रेशर आहे, त्याचा जो दाब आहे हे जास्त आहे. ठीक आहे. तरी आपण पाण्याबद्दल बघितलं, यासारखं हवेबद्दल आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण हवेमध्ये, पृथ्वीवर हवा आहे, आपल्याला दिसत नाही पण हवा आहे. तर याच्याबद्दल आपण समजून घेत असताना आपण काय म्हणतो की ही जी हवा आहे ही सुद्धा तिचा वजन आहे. आता तुम्ही म्हणणार इथं तर आजूबाजूला एवढी हवा आहे पण इथं तर वजन काहीच नाही. पण हवेला सुद्धा स्वतःचा वजन आहे. जसं बघा, तुम्हाला इथे दिसतंय की हे जे मॉलिक्युल्स आहे, जे कण आहेत, ही दूर आहेत, हे एकामेकापासून दूर आहेत आणि हे एकामेकाला आदळत असतात, आपटत असतात. तर ही जी कण आहेत ही सुद्धा स्वतःचा वजन असणं आहे, पण आपल्याला ते जाणवत नाही कारण ते थोडी दूर दूर आहेत. पण समजा ती एकत्र आली, तुम्ही सगळ्यांनी गॅस बघितल्या, सिलेंडर बघितल्या, बरोबर? सिलेंडर बघितल्या कुणी? गॅस सिलेंडर, शेगडी बघितलं आहे? हा. तर तुम्हाला माहितीये त्या गॅस मध्ये, त्याच्या लाल सिलेंडर मध्ये हवा भरलेली असते, पण तुम्ही त्याला हलवून बघणार तर तुम्हाला वाटेल की पाणी आहे. का बरं? तर ही जी एवढ्या अंतरावर, ही जी दूर अंतरावर असलेले हे जे कण आहेत बघा, हा जो कण आहे आणि हा जो कण आहे, हे जे दूर अंतरावर असलेले हे जे कण आहेत, याला खूप ताकद लावून त्यांना जवळ आणलं तर ही एवढ्या अंतरावर येतात. आणि एवढ्या अंतरावर काय असतं? पाण्याचा गुणधर्म असतं द्रवाचा, की हे या स्थितीमध्ये द्रव मध्ये निर्मित होतात. तर हा जो दाब आहे, हा जो आपण त्याच्यावर प्रेशर लावून आपण त्याला पाण्यामध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला गॅस मध्ये, त्या सिलेंडर मध्ये टाकतो, त्याच्याने हवा जास्त भरली जात आहे. तर हे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय? तर ही जी हवा आहे ही सुद्धा पाण्यासारखंच काम करते. म्हणजे बघा, आपण म्हटलं की ही पृथ्वी आहे, बरोबर? ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या अवतीभोवती सुद्धा भरपूर हवेची आवरण आहेत. हवेची आवरण आहेत बघा, इथे तुम्हाला दिसत आहे, तो निळा रंग दिसत आहे, हवेचं आवरण आहे. पण हवेमध्ये तरंगत आहोत असं म्हणा, की समुद्रामध्ये जशा मासे असतात ना, त्यासारखं आपण हवेमध्ये तरंगत आहोत. तर हा जो हवेचा जो दाब आहे, हवेचा दाब म्हणजे कसा, की खाली जो तळ आहे, तळाला जी हवा आहे ही सुद्धा आपण जे हवेत चालत असताना आपल्याला त्या हवेला बाजूला सारून चालावं लागतं. आपण चालत असताना बघा, गाडीवर बसल्यानंतर किती जोराने हवा लागते, पण पैदल चालत असताना हवा लागत नाही, तेवढ्या जोराने हवा नाही लागत, पण गाडीवर चालत असताना जोराने हवा लागते. तर हे असं की पृथ्वीवर असताना, आपल्या पृथ्वीवर असताना जे 7 आवरण आहेत पृथ्वी भोवताल हवेची, ह्यांच्यामध्ये जी मिसळ आहे ही कशावर अवलंबून आहे? तर गरम हवा आणि थंड हवा. तुम्हाला एक उदाहरण माहिती असेल की आपण जी फुगा फुगवतो, सगळ्यांनी फुगा फुगवला आहे, बरोबर? तर फुगा फुगवल्यानंतर आपली जी तोंडामधून जी हवा निघते ही गरम असते. तुम्ही आपल्या हाताने करून बघा, आता असं करा बघा, गरम हवा आहे. तर हे कसं होते की जी हवा गरम आहे ना ही वर जाते, ठीक आहे, आणि थंड हवा खाली, बरोबर? करून बघितलं तुम्ही? हा. तर बघा, इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की आपण जेवढं वर जाणार तेवढी गरम हवा आहे, ठीक आहे, जेवढं वर जाणार तेवढी गरम हवा. आणि हा गुणधर्म असा आहे
की गरम हवेचा जो वजन आहे हा कमी असतं. नेहमी लक्षात ठेवायचं, तुमच्या पुस्तकावर लिहून ठेवा, पेन्सिलने लिहून ठेवा की जी गरम हवा असते ही वर जाते. तुम्ही स्वयंपाक बनवत असताना पण बघा, जी पाण्याला उकळी येतं तर हवा बनते आणि वरच्या प्लेटला ते पकडून असतं, दाणे दाणे असतात ना, बरोबर. तर ही जी गरम झालेली हवा असते ही वर जाते, तिचं वजन कमी असतं. ठीक आहे. तर आपण हा जो वजन आहे हे त्याला आपण म्हणतो डेन्सिटी. ठीक आहे. परत आपलं जे इथे चित्र दिसत आहे बघा, यामध्ये हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती एका पहाडावर उभा आहे, जसं हिमालय पर्वत वगैरे म्हणा, खूप उंच आहे, त्याच्यावर उभा आहे हा व्यक्ती. आणि हा व्यक्ती खाली आहे, जमिनीवर थोडा खाली आहे. तर मला सांगा, वरती समजा जी हवा असेल ती गरम असेल आणि थोडी विरळ असेल, त्याच्यावर जसं आपण उदाहरण बघितलं होतं बॉटलचा, की समजा हा जो पाणी आहे या पाण्याचे जे पाणी एकामेकाच्या डोक्यावर जसं उभा आहे त्याच सारखं हा जो प्रेशर आहे, हा जो दाब आहे, या खाली असलेल्या व्यक्तीवर जास्त राहणार. कुणाच्या तुलनेत? वरती, इथे वरती असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत. ठीक आहे. आता आपण असं म्हटलं तर हवा फक्त खालीच का बरं राहते, तर बघा याला कारणीभूत काय काय राहू शकतं. हवा एकतर थंडी आहे आणि गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सुद्धा काम करतं. ठीक आहे. तर आपण हा जो गुरुत्वाकर्षण आहे, या गुरुत्वाकर्षणामुळे सुद्धा हवा आपल्या पृथ्वीच्या आसपास असते आणि त्याच्या स्वतःच्या वजनामुळे सुद्धा, कारण ती थंड आहे. एवढं समजलं. आणि हा जो अवतीभोवती असलेला जो वातावरण आहे, याला वातावरणीय दाब, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, तुमच्या पुस्तकामध्ये आहे वातावरणीय दाब, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जातं. ठीक आहे. एवढं समजलं? ओके. एवढं समजलं? ओके. आता आपण याच्या समोर जाऊया. याच्या समोर तर तुम्हाला याचवरून उदाहरणं पाहायची आहेत की आपण आतापर्यंत जे जे बघितलं त्याचबद्दल, की जे वजन आहे, पाण्याचं जो वजन आहे, याला त्यांनी म्हटलं की पाण्याला स्वतःचं वजन आहे. मला सांगा, जसं माझं वजन आहे 40, तर मला कुणी धक्का देत आहे तर मी त्या धक्क्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि मी पण त्याला काही प्रमाणात धक्का देणार, बरोबर. ठीक आहे. त्याचसारखं पाण्याला सुद्धा स्वतःचा वजन आहे, स्वतःचा फोर्स आहे, स्वतःचा बळ आहे. तर त्याला काय म्हटलं आहे? प्लावक बल, बॉयंट फोर्स. पुस्तक मध्ये आपण पाहूया की काय काय त्याबद्दल म्हणत आहे बॉयंट फोर्स. तर बघा, इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे की हा जो बॉयंट फोर्स म्हणत आहे, हा पाण्याच्या बॉटलीचं एक उदाहरण दिलंय त्यांनी, की इथे पाण्याची बॉटल खाली आहे आणि पेंडू प्लास्टिक हा बुडत नाही. सगळ्यांना माहिती आहे प्लास्टिक पाण्यामध्ये बुडत नाही, किंवा लाकूड आहे ते पाण्यामध्ये बुडत नाही. पण का बरं बुडत नाही? चेंडूला पण स्वतःचं वजन आहे आणि प्लास्टिक बॉटलला सुद्धा स्वतःचं वजन आहे. तर बघा, तुम्हाला यामध्ये जे काही वजन आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये समजा एक निरखून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पाण्याची जी बॉटल आहे भले पूर्ण बुडालेली नाही आहे, पण काही प्रमाणात बुडालेली आहे, छोट्या प्रमाणात. त्याचसारखं हा जो बॉल आहे हा सुद्धा थोड्या प्रमाणात बुडाला आहे. का बरं? तर हा जो बॉटलचा जो छोटासा निग्लिजिबल नसलेला जो वजन आहे,
हा सुद्धा वजन पाण्यामध्ये जात आहे, पण पाणी स्वतःचं वजन, स्वतःचा जो बळ आहे वापरत आहे आणि त्याला वर ढकलत आहे, कुणाला? बॉल आणि बॉटलला. ठीक आहे. पण आपण काय केलं आता की पाणी भरलं बॉटलमध्ये, पूर्ण पाणी भरला, बघा तुम्हाला इथे दिसत आहे, पूर्ण पाणी भरला आणि त्याला तडाला घातलं. खाली बॉटल तर जात नव्हती, पण आता पाणी भरलेली बॉटल तर जायला पाहिजे खाली, बरोबर? पण नाही गेली. का बरं? पाणी पण स्वतःचा वजनाचा, स्वतःच्या बळाचा वापर करत आहे. पाणी स्वतःच्या बळाचा वापर करत आहे आणि त्याला वर ढकलत आहे. त्याला आपण काय म्हणत आहोत? पॉइंट फोर्स. ठीक आहे. तर त्याचसारखं आपण समजा म्हटलं की, आणि हे पॉइंट फोर्स कशावर अवलंबून असतं, कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं, तर त्याबद्दल पाहूया आपण. जसं आपण म्हटलं की जी नाव आहे, जी मोठी नाव असते, तिच्यावर लोखंड सुद्धा बांधलं असतं, त्यावर आपण सुद्धा बसलेलो असतो, ती सुद्धा बुडत नाही आहे. का बरं? तर हा जो पाणी आहे, नदीमध्ये असलेला जो पाणी आहे, हा खूप जास्त प्रमाणात असतं, बरोबर? आपल्या जसं आता आपण उदाहरण बघितलं होतं की पाणी तर जो बॉल आहे तो पाण्यामध्ये बुडालेला नाही आहे, पण जी नाव आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, मोठ्या मात्रेमध्ये असली तरी सुद्धा ती पाण्यामध्ये बुडत नाही. त्याचं कारण असं की तिथे पाण्याची मात्रा जास्त आहे. समजा आपण त्याच बोटीला कमी पाण्यामध्ये ठेवलं तर नाही का बुडणार? बुडणार, हो ना? त्यासारखं या हे कशावर अवलंबून असतं? पाण्याचा, त्याच्यावर जो बोट आहे, पाणी जी नाव आहे त्याच्यावर पाणी स्वतःचा वापर करत आहे, पॉइंट फोर्सचा, प्लावक बळाचा वापर करत आहे, पण ते कमी मात्रेमध्ये असते, कमी पाण्यामध्ये. तर हे निर्भर कशावर आहे? जास्तीत जास्त पाण्यावर. पाणी असेल जास्त तर प्लावक बळ जास्त. ठीक आहे, एवढं समजलं? ठीक आहे. तर आता हे जे प्लावक बळ आहे, हे प्लावक बळ, हे सगळ्यात अगोदर कुणी म्हटलं की हो याबद्दल कुणी काढलं, तर आपल्या पुस्तकामध्ये पण दिलं आहे की आर्किमिडीज, एक ग्रीक शास्त्रज्ञ, ह्यांनी हा म्हणजे शोध लावला. शोध म्हणजे काय? त्यांनी त्याला पुस्तकी भाषेमध्ये ठेवलेलं आहे. त्यांनी पुस्तकी भाषेमध्ये ठेवलं असताना त्यांचं म्हणणं होतं की हो, हा पाणी आहे, हा पाण्याचा स्वतःचा बळ, त्यांनी कसं म्हटलं की ते आंघोळीला गेले आणि त्यांनी पाण्याच्या टब मध्ये बसले. त्यांच्याकडे आंघोळ बहुतेक तसे करत असणार, आपल्याकडे तर बाल्टीमध्ये पाणी घेतात आणि आंघोळी डोक्यावर घालतात, बरोबर? तर ते लोक टब मध्ये बसले असणार आणि पाणी वर आलं. तर त्यांनी म्हटलं की पाणी वर का बरं आलं? तर त्यांनी ते संशोधन केलं की पाण्याला स्वतःचा सुद्धा बळ आहे आणि त्याबद्दल त्यांनी ठेवलं, पुस्तकी भाषेमध्ये ठेवलं आहे. तर त्यांनी आर्किमिडीज तत्व जे आहेत याबद्दल ते बोलत असताना त्यांनी त्याचे काय काय एक फॉर्म्युला जो आहे, जे तत्व आहेत, ते त्यांनी म्हटलं आहे की पॉइंट फोर्स जे आहे, हे एखादी वस्तू द्रवामध्ये बुडवली जाते तेव्हा तिला बळाचा अनुभव येतो. ठीक आहे, ऊर्ध्वगामी म्हणजे डेन्सिटी. ठीक आहे. तर हे जे बळ आहे, याच्यामुळे जे काही बदल होत आहे, जसा मी दगड घातला, तर हा जो दगड आहे हा पाण्यामध्ये गेल्यानंतर पाणी वर येते. बघा, तुम्हाला ती एक कथा माहिती असेल की कावळा, तहानलेला कावळा, आणि तो उडत असताना त्याने एक माठामध्ये पाणी बघितलं आणि त्यामध्ये त्याने दगड घातले आणि पाणी वर आलं आणि तो पाणी पिऊन उडाला.
है ना, सगळ्यांनी ऐकली आहे ही कथा, तहानलेला गावडा. तर या गावड्याबद्दल म्हणत असताना त्यांनी तुमच्या डोक्यामध्ये कल्पना करत असताना बघा की त्यांनी जो दगड घातला त्याच्याने काय काय बदल झाला, तर पाणी वर आलं. तर हा जो बदल आहे, हा जो परिणाम आहे, विस्थापनेचे तत्व त्यांनी ह्याच भाषेमध्ये आपल्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. त्यांनी म्हटलं की जे पाणी, जे दगड पाण्यामध्ये गेल्यानंतर जे बदल झाले, विस्थापना, डिस्प्लेसमेंट, याबद्दल त्यांनी द्रवाचे प्रमाण मोजण्यासाठी त्याचा वापर केला आहे. ठीक आहे. परत घनता, मी दगड घातला तर ते पाण्यामध्ये जात आहे, पण बॉल घातल्यानंतर ते वर राहत आहे. तर ही जी घनता आहे या दगडाची आणि बॉलची वेगळी वेगळी आहे. का बरं? तर त्यामध्ये काय आहे, त्याचा स्वतःचा मास, त्याचा स्वतःचा जो प्रमाण आहे, वस्तू प्रमाण, हे वेगळं वेगळं आहे. जसं दगडामध्ये जो वस्तू प्रमाण आहे हे जास्त राहील कुणापेक्षा, बॉलपेक्षा. तर परत एकदा आपण बघूया की आर्किमिडीजने काय काय आपल्या व्याख्येमध्ये ठेवताना बोलले आहेत. बघा, तुम्हाला हे जे आर्किमिडीज हे जे बोलत आहे, ह्याचे जे तत्व आहेत, हे आता जे आपण बोललो तेच आहे, फक्त याला मांडताना त्यांनी 3 प्रकारांमध्ये मांडले आहेत. तर सगळ्यात अगोदर त्यांनी म्हटलं की पाण्याला स्वतःचा वजन आहे, तर तो जो वजन आहे तो वर ढकलत आहे. जी वस्तू येत आहे त्याला कुठे ढकलत आहे? वर. ठीक आहे. हा पहिला झाला, बायन्स फोर्स झाला. मग त्यांनी म्हटलं की जी वस्तू खाली गेली त्याच्याने काय बदल झाला, विस्थापना काय झाली, तर पाण्यामध्ये जी बदल झाला आहे त्याचा जो स्तर आहे तो वर आला. ठीक आहे. तर त्यांनी म्हटलं की काय काय बदल झाला, विस्थापना झाली. ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं की हे कशावर अवलंबून आहे. समजा वस्तू भारी नसेल, त्याचा स्वतःचा वजन नसेल, त्याची घनता कमी असेल, तर जी विस्थापना आहे किंवा बायन्स फोर्स आहे हे त्यावर अवलंबून आहे. आपण बॉल आणि दगडाचा उदाहरण दिला. ठीक आहे. तर आर्किमिडीज तत्व साध्या सरळ भाषेत आपण म्हटलं तर काय पकडेल की पाण्याला स्वतःचा, द्रव, पाणी म्हणण्यापेक्षा द्रवाला स्वतःचा बॉयन्स फोर्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःची ताकद आहे आणि त्या ताकदीला आपण म्हणत आहोत बॉयन्स फोर्स. आणि त्या ताकदीमुळे काय करत आहे की ते जी वस्तू आहे तिला वर धक्का देत आहे. ठीक आहे. पहिला हे झालं. आणि त्या धक्का दिल्यामुळे काय होत आहे, त्या वस्तूमुळे काय होत आहे, तर ह्या ज्या द्रवामध्ये बदल होत आहे, विस्थापना होत आहे, खाली वर किंवा सारलं जात आहे, बाजूला सारलं जात आहे, है ना, किंवा पाणी बाहेर निघत आहे, विस्थापना होत आहे पाण्यामध्ये. हे झालं दुसरं. आणि तिसरं हे कशावर अवलंबून आहे, तर त्या वस्तूच्या घनतेवर. ठीक आहे, की त्याच्यामध्ये किती स्वतःचा प्रमाण आहे. तर बघा, तुम्हाला समजा यामध्ये घनता आणि उच्छाल याबद्दल उदाहरण लक्षात ठेवायचं असेल तर दगड आणि बॉल याबद्दल लक्षात ठेवायचं की दगड भले आकारात लहान असेल पण ते पाण्यात जातं, आणि बॉल आकाराने भले मोठा असेल पण ते वर राहतं. त्या कारण त्याचं असं की बॉल मध्ये हवा भरलेली असते आणि ते आतमधून पोकळ असतं, पण दगड घट्ट पकडून बसलेलं असतं आणि ते खाली जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये हवा नसते, तर ते पाण्याच्या वजनापेक्षा ते खाली जाणार. पण आता समजा आपण असं म्हटलं की जे दगड आहे हे आकाराने लहान आहे आणि बोट, नाव याबद्दलही उदाहरण घेतलं तर आपण नावेचा उदाहरण घेताना एक
म्हटलं की हे कशावर अवलंबून आहे, तर पाणी किती प्रमाणात आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे आर्किमिडीज जे तत्व म्हणत आहे, हे पाणी किती प्रमाणात आहे. समजा पाणी कमी असेल तर त्याच्याजवळ स्वतःची ताकद कमी राहणार, पण पाणी जास्त आहे तर त्याची ताकद जास्त राहणार. मला सांगा, समुद्रामध्ये सगळ्यात मोठी लहर उठणार, हो की नाही? कम्पेअर तुलनेमध्ये कुणाच्या? नदीच्या. नदीमध्ये सुद्धा लहर उठते, पण छोटी छोटी आपल्या काठावर येते, पण समुद्रामधील लहर जास्त येते आणि तिथे खूप मोठी मोठी जहाज असतात. तेवढी मोठी जहाज आपल्या नदीमध्ये राहणार नाही. खूप मोठी नदी असेल तर राहू शकते, पण तिथे एवढी मोठी जहाज राहू शकत नाही. ठीक आहे, बरं. आतापर्यंत आपण जे बघितलं त्याबद्दल काही प्रश्न आहेत का? मला तुम्ही विचारा. ठीक आहे, हात वर करा. काही प्रश्न आहे? नाही समजलं असं काही? एकदा पुस्तकामध्ये पाहूया, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपण पुस्तकामधलेच बोलत आहोत, पुस्तकाच्या बाहेरचं काही बोलत नाही आहोत. ठीक आहे, एकदा आपण पुस्तक पाहूया. तर आपण आतापर्यंत बघितलं, बळाबद्दल बोललो, प्रेशर, दाबाबद्दल बोललो. तर हा जो दाब आहे हे बॉयंट फोर्स म्हणजे या पाण्याच्या दाबाबद्दल, त्यासारखं हवेच्या सुद्धा दाबाबद्दल सारखंच आहे. तर हा पाणी वर धक्का देत आहे आणि त्यामुळे हे जे वस्तू आहेत हे वर राहत आहेत. ठीक आहे, हे प्लावक, त्याला म्हणतो आपण प्लावक, प्लावक बळ. ठीक आहे, आता याच्याबद्दल कोणी बोललं आहे? आर्किमिडीज. आर्किमिडीज यांनी ठेवलं आहे की हे जे पाणी आहे हे वर धक्का देतं आणि त्यामध्ये काय काय बदल होत आहेत, आणि हा जो बदल होत आहे हा बदल कशावर अवलंबून आहे. ठीक आहे, बघा काय काय बदल होत आहेत आणि हे कशावर अवलंबून आहे. तर त्यांनी इथे उदाहरण देत असताना त्यांनी खाली जारमध्ये, खाली का बॉटलमध्ये, जे काही गंजामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे दगड ठेवला आहे. तर ह्यांनी हा जो दगड आहे हा एका रबराला बांधलाय आणि हा रबर बिना पाण्याच्या भांड्यामध्ये सोडला आहे आणि इथे आता पाण्याच्या भांड्यामध्ये सोडला आहे. तर बघा, सारख्याच अंतरावर त्यांनी हात पकडला आहे, पण इथे दगड खाली आहे आणि तुलनेमध्ये याच्या. तर का बरं हा एवढा अंतर यांनी वर घेतला? का बरं? तर पाणी स्वतःचा वजन वापरून त्याला वर धक्का देत आहे आणि इथे हा जो रबर आहे हा रबर कमी ताणला जात आहे. ठीक आहे, हे याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. तर एवढं समजा. जसं आणि परत जसं आपण आधी म्हटलं की घनता जी आहे, घनता, डेन्सिटी, तर हे कशावर आहे? वस्तुमान आणि आकारमान. वस्तुमान म्हणजे वस्तूचा, जसं मी दगड म्हटलं की स्वतःचा जो घट्ट पकडून ठेवलेला आहे मास, त्याचा हा वस्तुमान. आणि आकारमान म्हणजे त्याचा किती मोठा आकार आहे. जसं याचा हा एवढा मोठा आकार आहे, पण मी याला दाबलं तर याच्यामध्ये हवा आहे, बघा हा दाबला गेला आहे. तर घनता कशावर अवलंबून आहे? वस्तुमान आणि आकारमान. आणि त्याचं त्यांनी एसआय युनिट काय दिलेलं आहे? किलोग्रॅम पर मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब. आता हा जो केजी पर मीटर क्यूब जे आहे हे का बरं आहे? तर बघा, वस्तुमान, वस्तुमान म्हणजे काय होतं? मास. मास म्हणजे वजन, आणि आपण वजनाला कशामध्ये मोजतो? किलोग्राम. आपण त्याला लिटर किंवा याच्यामध्ये नाही मोजत आहे ना. आपण भाजीपाला घेत असताना, वांगी घेत असताना किलोमध्ये मागतो, बरोबर? तर त्यासारखं त्याला केजी असं म्हटलेलं आहे. आणि
आकारमान. आकारमान. आकारमान म्हणजे त्याचा आकार. आकारमान म्हणजे त्याचा आकार. हा गोल आहे, चौकोन आहे किंवा याच्यामध्ये किती हवा भरलेली आहे, अशा प्रकारचा जो आकारमान आहे, आकार, त्यावर अवलंबून असतं. म्हणून त्याला मीटर. तर बघा, हा जो मीटर क्यूब का बरं दिला आहे? कारण आपण कोणत्याही वस्तूबद्दल मोजत असताना आपण त्याचा हा किती लांबीचा आहे, किती जाडीचा आहे, किती उंच आहे, यामध्ये मोजतो ना. तर आपण स्केलवर मोजत असताना आपण त्याला मीटर सेंटीमीटरच मोजतो, बरोबर है ना? तर तुम्हाला एसआय युनिट बद्दल जे मी सांगत आहे हे समजत आहे का? मी अजून परत काही सांगायचं का एसआय युनिट बद्दल? एसआय युनिट म्हणजे काय याबद्दल सांगायचं का? हात वर करा. सांगायचं असेल तर हात वर करा की सांगा म्हणून. सांगायचं? तर एसआय युनिट म्हणजे काय? तर जसं मी बोलले की आपण बळाबद्दल बोलत आहोत आणि बळाबद्दल बोलत असताना आपण न्यूटनचा शब्द घेतला होता की आयझॅक न्यूटन यांनी म्हटलं आहे की बळ, त्यांनी तो धक्का आणि खिचताण याबद्दल त्यांनी जो तत्व ठेवला आहे त्याबद्दल आपण बोललो होतो. तर त्याला आपण काय म्हटलं होतं? न्यूटन, है ना? त्याला एसआय युनिट म्हणजे, हे एसआय युनिट म्हणजे काय? तर हे नाव आहे. नाव. जसं की मी वजन उचलत आहे तर हे किलो मध्ये येत आहे. मी पाणी मोजत आहे किंवा दूध घेत आहे तर लिटर मध्ये घेत आहे. तर हा जो माप आहे, मापक, एसआय युनिट म्हणजे काय? हे मापक, मोजमाप. सरळ भाषेत, साध्या सरळ भाषेत लिहून ठेवा. एसआय युनिट म्हणजे मोजमाप, की जे आपण एखाद्या म्हटलं की हा माझा दाब आहे, दाबला आपण म्हणतो पास्कल. पास्कल मध्ये आपण त्याला मोजतो, बरोबर? तर हे त्याला आपण मोजत आहोत, त्याला एक नाव देत आहोत की किलोग्राम. वजनाला मास, व्हॉल्यूम, वजन, हे जे आहे याला आपण किलोग्राम म्हणत आहोत. आणि अंतर आहे, मी 3 किलोमीटर चालत गेली, मी माझा अंतर सांगत आहे किंवा मी माझा किती विस्थापना झाली आहे याबद्दल बोलत आहे तर किलोमीटर मी असं म्हणणार. तर एसआय युनिट म्हणजे काय? तर मी एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या संख्याबद्दल, संज्ञेबद्दल मी सांगत आहे की हा या प्रमाणामध्ये मोजला जात आहे, या नावाने मोजमापक होत आहे. तेवढं समजलं आहे? कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? ओके. सगळे लोक मला उत्तर देत नाही आहेत, पण एवढं तरी समजलं का? म्हणजे बघा, जसं आपण हे जे घनता वगैरे जे बघत आहोत आणि सापेक्ष घनता, तर हे सारखंच आहे. सापेक्ष घनता, पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता, हे जे तुम्हाला इथे दाखवते, आपल्या पुस्तकीमध्ये काय दिलं आहे ते तुम्ही याला अंडरलाईन करून ठेवा. हे एक उदाहरण म्हणजे फॉर्म्युला म्हणून आहे. तर बघा, याबद्दल काय म्हणत आहे की घनता. घनता म्हणजे, घनता आपल्या साध्या भाषेमध्ये, जे आपल्याला लक्षात राहील ते म्हणजे एखाद्या वस्तूचा वजन, सरळ भाषेत. पण त्याला तुम्ही असं वजन म्हणून म्हणू नका, वजनाला वेगळं आहे, वेट म्हणतात. वजन, वेट आहे, वजन वेगळं शब्द आहे. पण घनता तुम्हाला समजायची असेल तर वस्तुमान म्हणजे जसं ही जी बॉटल आहे, ही बॉटल आहे, ठीक आहे. आता या बॉटल मध्ये मला काय काढायचं आहे? मला काय माहिती करून घ्यायचं आहे? पाणी. या पाण्याबद्दल मला माहिती करून घ्यायचं आहे, ठीक आहे. या पाण्याची घनता काय आहे मला हे माहिती करून घ्यायची आहे. तर मी काय करणार? बघा, हा जो वस्तुमान आहे, ह्याचा जो वस्तुमान आहे हे कसं मी काढणार? तर सगळ्यात अगोदर माझ्याकडे काय आहे? बॉटल आहे. मी आधी या बॉटलचा आकारमान काढणार, की हा किती लांब आहे, हा याची रुंदी किती आहे, बरोबर? लांबी रुंदी झाली की मग मी याचं वजन पाहणार.
वजन किती आहे. मग काय करणार, मी ह्या पाण्याला बाहेर काढून ठेवणार आणि मग परत मी या पाण्याच्या या खाली बॉटलचा मी वजन पाहणार. मग मला समजेल की इथे पाणी नेमकं होतं किती, कारण मी पाणी असलेला आणि पाणी नसलेली बॉटलचा मी वजन करत आहे. तर बघा, वस्तुमान, मास, वस्तुमान हे मला कशाचं समजेल, पाण्याचं. ठीक आहे. तर हा जो घनता आहे, ही घनता आपण हे पाण्याबद्दल काढत आहोत. पण सापेक्ष घनता म्हणजे काय? सापेक्ष म्हणजे समजा इथे पाणी आहे, ह्याला पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता. तर हे बघा इथे लिहिलेलंच आहे, पाण्याची घनता. तर हे कशाबद्दल घनता काढत आहोत आपण? पाण्याच्या कम्पेअर टू, रिलेटिव्ह, म्हणजे आपण तुलना करत आहोत की हो याची घनता एवढी आहे, पण पाण्याच्या पाण्याच्या तुलनेमध्ये किती आहे. तर सापेक्ष घनता आणि घनता हे सारखेच आहेत, फक्त अंतर काय, तर आपण तुलना कोणासोबत करत आहोत, पाण्यासोबत. हा जो फॉर्म्युला आहे घनता आणि वस्तुमान आकारमान, हे लिहून ठेवायचं, म्हणजे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर याचं सुद्धा एसआय युनिट किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. आपण याच्याबद्दल नंतर बोलूया, म्हणजे उदाहरणांबद्दल, याच्याबद्दल एक्सरसाइज वगैरे. पण मला आधी सांगा, एवढं तुम्हाला कळलं का? मी काय अजून परत तुम्हाला सांगायचं, कारण आता आपल्याकडे फक्त काय आहे, उदाहरणं. ठीक आहे, एवढं कळलं? व्हेरी गुड. ओके. तर आता आपण एक उदाहरणं आपली पाहूया, जी एक्सरसाइज आपल्याला पुस्तकामध्ये जी दिली आहे त्याबद्दल बघूया. आणि पुढच्या वर्गामध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास मला सांगा. तुम्हाला ही जी न्यूमेरिकल्स आहेत, ही जी उदाहरणं आहेत, बघा ही उदाहरणं का बरं आहेत? तर मी समजा कोणाला धक्का देत आहे आणि किती मी प्रमाणात माझ्या ताकदीचा वापर केला आणि तो किती दूर गेला, हा मला त्याची व्हॅल्यू पाहिजे असते. तर हे कसं काढायचं, त्यासाठी भौतिक शास्त्रामध्ये, म्हणजे या विज्ञानामध्ये, या सायन्समध्ये काही प्रमाणं दिली आहेत आणि त्याची फक्त उत्तर आपल्याला काढायची असतात. ठीक आहे. तर हा जो आपला रॉकेट उडते ना आकाशामध्ये, हे सुद्धा आपलं फिजिक्स आहे, भौतिकशास्त्र आहे. तर बस याबद्दलच आहे की आपली जी साधी साधी उदाहरणं आहेत, की मी समजा मी हा बॉल उचलला, तर मी माझं किती ताकद वापरली आणि या ताकदीचा वापर केल्यानंतर काय बदल झाला, बस एवढं. तर हे वापर करत असताना थोडं गणिताचं येतं भाग, पण समजा ते नाही समजलं तर मला तुम्ही सांगायचं की मला हे नाही समजलं, मला ही जी आहे व्याख्या ही नाही समजली, मला हे सांगायचं. ठीक आहे. तर आपण आपले जे उदाहरण आहेत त्याबद्दल बोलूया आपण. तर बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे की एसआय युनिट, आपण याबद्दल बोललो होतो की एसआय पद्धतीतील बलाचे एकक काय आहे सांगा? एकक, एसआय युनिट, बळाबद्दल बोललो होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हा जो न्यूटन आहे इथे येणार. ठीक आहे. आणि न्यूटन लक्षात ठेवायचं, आजच नाही नेहमी लक्षात ठेवायचं, आयझॅक न्यूटन या व्यक्तीने हे तत्व मांडलेले आहेत बळाबद्दल, आणि त्याचे समोर अजून परत 3 नियम येणार आहेत, त्याबद्दल पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर आयझॅक न्यूटन नाव विसरायचं नाही. पुस्तकाच्या पहिल्या धड्याला आपलं नाव आहे. ठीक आहे. ते झालं. आपल्या शरीरावर हवेचा दाबा इतका असतो. कुणाच्या दाबा इतका असतो? वातावरणीय. व्हेरी गुड. कारण समुद्र तळावर आपण समुद्रामध्ये राहत नाही, अंतराळात आपण राहत नाही, तर आपल्या अवतीभोवती कशाचा दाब आहे? वातावरणीय दाब आहे. तर हे जे न्यूमेरिकल्स आहे, हे जे रिकाम्या जागा आहेत, हे तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत. परत इथे बघा, तुम्हाला जोडी दिली आहे, जोड्या लावा. तर हा जो द्राव्य म्हणत आहे, लिक्विड म्हणत आहे, तर हे कशासोबत इथे जुळत आहे? धार नसलेली सुरी. याचं उदाहरण आपण काय बघितलं होतं की धार नसलेल्या नंतर काय होत आहे? ते बोथळ आहे.
आणि समजा मी जसं याचं उदाहरण दिलं होतं की इथे सगळ्यात जास्त सगळ्यात कमी याच्यावर दाब पडेल तर काय होईल, तर इथे तुम्हाला याच्या जोड्या लावून सोडवायचं आहे. ठीक आहे. परत खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. तर हे काय म्हणत आहे की पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठावर येईल, कारण लिहा. तर याचा काय अर्थ आहे की तुम्हाला हे आधी उत्तर द्यायचं आहे की हे होणार की नाही होणार, आणि होणार तर का बरं होणार, आणि नाही होणार तर का बरं नाही होणार, म्हणजे कारणे द्या. आता पण तुम्हाला माहिती आहे कारणे द्या हा सगळा तुम्हाला माहिती आहे. तर बघा सगळ्यात हा जो शेवटचा प्रश्न आहे यावर बोलूया आपण की आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भाग असतो आणि तो आपल्याला का जाणवत नाही. आपण आत्ताच याबद्दल बोललो की हा का जाणवत नाही. तर बघा ही जी हवा आहे हिला स्वतःचा भार आहे, आपल्याला स्वतःचा भार आहे, आपला पण स्वतःचा वजन आहे, बरोबर. पृथ्वी सुद्धा गुरुत्वाकर्षणाने वस्तू आपल्याकडे ओढते. म्हणजे ती काय काय ओढत आहे, आपल्याला ओढत आहे, हवेला ओढत आहे, सगळ्या वस्तू ती स्वतःकडे ओढत आहे पृथ्वी. त्याचसारखं जसं हवेचा दाब माझ्यावर आहे आणि पृथ्वी मला ओढत आहे, तर मी एका ठिकाणावर उभी आहे. पण समजा यापैकी एकही वस्तू मागे पुढे झाली किंवा जसं म्हणा की पृथ्वीने आपला जो गुरुत्वाकर्षण आहे तो बंद केला, तर बघा मी कुठे जमिनीवर एका ठिकाणी राहणार नाही. मी इकडे तिकडे अंतराळामध्ये ज्या प्रकारे लोक उडतात, तुम्हाला माहिती आहे का, जे आपण समजा या आपल्या पृथ्वी अवतीभोवतीच्या आजूबाजूच्या आवरणाच्या बाहेर गेलो तर तिथे आपण एका ठिकाणी राहत नाही, आपण आकाशात तरंगतो. ठीक आहे. तर आपण इथे पृथ्वीवर कशामुळे उभे आहोत, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. तर इथे काय होतंय की हा जो बळ आहे एकामेकाला काटत आहे, कॅन्सल आउट करत आहे. पृथ्वी आपल्याकडे खिचत आहे आणि हवा मला वरतून धक्का देत आहे आणि माझं स्वतःचं वजन आहे. तर याच्यामुळे जे वजन आहे हे एकामेकाला काटत आहेत, कॅन्सल आउट करत आहेत. त्यामुळे आपण एका ठिकाणी उभे आहोत आणि आपल्या डोक्यावर हवेचा भार आहे हे आपल्याला जाणवत नाही. ठीक आहे. परत असे का घडते, तर इथे बघा इथे म्हटलं आहे की असे का घडते याची पण कारणं द्यायची आहेत. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. का बरं, तर आपण जे म्हटलं होतं ना की हा जो पाणी आहे हे एकामेकाला घट्ट पकडून नसतात. जसं दगडाचे जे कण असतात ते एकामेकाला घट्ट पकडून नसतात, पण पाण्याची कण एवढ्या दूर असतात. तर यामध्ये जे नमक असते, जे जे खारेपण असतं हे जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतं, त्याचा जो डेन्सिटी आहे हे जास्त वाढतं. ठीक आहे. त्यामुळे आपण याला असं म्हणतो की पाणी जो आहे हा जास्त वजनाचा बनतं. मग पाण्याला स्वतःचं जास्त वजन येतं कारण त्याच्यामध्ये खारा पण आहे. मग पाण्याला स्वतःचं जास्त वजन, तर तो तर जास्त जास्त आपल्या ताकदीने आपल्या बळाने जहाजाला वरच्या बाजूने धक्का देणार, वरच्या बाजूने, आणि नेहमी वरच्या बाजूने धक्का देतं, बायन्स फोर्स. ठीक आहे. उत्प्लावक बळ, प्लावक बळ वरच्या बाजूने धक्का देतं. परत समुद्रामध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं, पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्यांनी बघा जहाज म्हटलं आहे. नाव त्यांनी शब्द वापरलेला नाही आहे, जहाज त्यांनी वापरला आहे. जहाज खूप मोठा आकाराचा असतो आणि तो जास्त पाण्यामुळे त्याच्यावर जास्त प्रमाणाचा जास्त बळाचा वापर होत आहे. ठीक आहे. तर मला वाटतं की आपण जे न्यूमरिकल्स आहेत, हे जे उदाहरणं आहेत, हे आपण पुढच्या वर्गामध्ये बघूया. याबद्दल समजा नाही समजलं, पण आपण पुढच्या वर्गामध्ये याची जी उदाहरणं आहेत हे आपण पाहूया की हे जे वजन आहे, हे जे फळी आहे, हे आणि याचे हे दाब, याचे फॉर्म्युलाज आपण याच्याबद्दल बोलूया पुढच्या वर्गामध्ये. ठीक आहे.
कुणाला काही प्रश्न आहेत मला सांगा. हमसाबाद आश्रम शाळा, तुम्हाला काही प्रश्न आहेत विचारा. समजा तुम्हाला ही जी एक्सरसाइज आहे ही करत असताना काही प्रश्न आले तर पुढच्या वर्गामध्ये आपण बोलूया आणि पुढच्या वर्गामध्ये आपण नवीन धडा सुरू करूया. पण आपण न्यूमेरिकल्स पाहू आणि हे जी उदाहरणं आहेत आणि ह्याची जे फॉर्म्युलाज आहेत हे लिहून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये, ठीक आहे? तरच तुम्हाला लक्षात राहील. तर पुढच्या वर्गामध्ये तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करत असताना काही प्रश्न असेल तर मला तुम्ही लगेच विचारायचं. ठीक आहे? बरं मला तुम्ही प्रश्न का नाही विचारत? तुम्हाला समजतंय का सगळं? प्रश्न विचारायचे मला. हा विषय असा आहे की तुम्ही मला प्रश्न विचारलेत तर अजून तुम्हाला मोकळेपणाने समजेल. मला प्रश्न विचारायची. ओके? बाय.